तर कॉमेंटी बॉक्समध्ये थोडासा बदल होईल. प्रेक्षक मी थोडा वेळ थांबतो. आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमदार चषक 2021 आणि ऐकत राहा या पुढच्या सामन्यामध्ये राहुल भोईर आणि योगेश पाटील यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच मनोज खारवे सर. तर स्पर्धेतील आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही तिसरी मॅच आपण अनुभवतो मित्रांनो. चेरोबा स्पोर्ट वाचेरे विरुद्ध पवनपुत्र वडपे. टॉस जिंकणारी वडपे संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा आणि सलामी जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. हिरामन विथ विश्वास मागे. पल्ल्यात चेंडू येते मात्र अतिशय जबरदस्त स्ट्राईकचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण चेंडूचा पाठलाग करतोय परंतु चेंडू अतिशय वेगाने मात्र ठिकाणी ट्रॅव्हल झालाय. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मात्र ठिकाणी पाहायला मिळतोय 4 धावांसाठी चौकार. या स्पर्धेचा टायटल सॉन्ग मित्रांनो आपण या ठिकाणी ऐकतोय आणि काय जबरदस्त क्लाकमत फटका या ठिकाणी हिरामन शेलारच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दयानंद आपल्या षटकाला सुरुवात करतोय और द विकेटने आणि इथे मात्र ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. खूपच छान फटका इथे मात्र पाहायला मिळतो. ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झालाय परंतु जवळपास डीपमध्ये जाऊन चेंडू अडवेपर्यंत इथे मात्र 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या आणि या मैदानाची पूर्णपणे हिरामनला जाणीव आहे. कारण याच मैदानावर पाहिलं तर जवळपास 7 षटकारांची आवश्यकता होती चेरोबा स्पोर्ट वाशिरा संघाला आणि हिरामनच्या बॅटमध्ये तब्बल 6 षटकार पाहिले होते. 7 षटकारांची आवश्यकता होती आणि त्या स्पर्धेमध्ये पाहिलं तर विकी स्पोर्ट कुकचे संघाला मात्र या संघाला घाम फोरलं होतं आणि इथे मात्र काय जबरदस्त या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळते चेरोबा स्पोर्ट वाशिरा संघाची. एका षटकामध्ये 40 धावांची आवश्यकता असताना हिरामन शेलारच्या बॅटमध्ये तब्बल 36 धावा आपण पाहिल्या होत्या. अगदी 3 धावांनी मात्र तो सामना गमावला चेरोबा स्पोर्ट वाशिरा संघाने. म्हणजे किती माहिती आहे या फलंदाजाला या मैदानाची. गोलंदाज दयानंद पुन्हा एकदा पावलांचा वापर बेस्ट टाइम फटका चेंडू हवेत आहे आणि या ठिकाणी गोलंदाजाऐवजी मात्र फलंदाजाने धाव घेण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या क्षणी मात्र कुठेतरी धाव घेण्यासाठी नाकारलं हिरामनने आणि विश्वास मागे मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या घरामध्ये सुरक्षित प्रवेश करतायत. पाहू शकता आपण या ठिकाणी चेंडू हवेत होता परंतु गोलंदाज हवं तसं मात्र चेंडूखाली पोचला नाही आणि मात्र या ठिकाणी चेंडू सहजपणे मात्र धरतीला मात्र या ठिकाणी दान झाला. धावसंख्या पाहू शकता आपण स्थिरावलेले आहे बिनबाद 6. 5 षटकांची ही मॅच आजच्या दिवसातील तिसरी लढत पाहतोय मित्रांनो आपण अनुभवतोय स्वर्गीय शैलेश प्रतिष्ठान आणि आदित्य स्पोर्ट निंबोली आयोजित आमदार चषक 2021. दयानंद पुन्हा एकदा इथे मात्र शेवटच्या मोमेंटला बॅट तोड उघडला परंतु चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. सिंगल धाव इथे मात्र पाहायला मिळाली सिंगलच्या मदतीने. आता मात्र प्रथम त्याचा विश्वास मागे मात्र या ठिकाणी ऑन साईडला ऑन स्ट्राईकला असतील आणि धावसंख्या मात्र या ठिकाणी सिंगलच्या मदतीने पुढे जाईल 7 या आकड्यावर.
भरपूर संख्येने पाहतो या ठिकाणी क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. परंतु सर्वांना विनंती करतो की आपण सोशल डिस्टन्स थोडंसं पाळायचं आहे, तोंडाला मास्क लावायचा आहे. इथे मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी खूपच छान स्क्वेअर डायव्ह पाहायला मिळतो. या विश्वाच्या अतिशय बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता. शेवटच्या चेंडू मात्र बॅटचं तोंड उघडलं आणि मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारे चौकार. सुरेख सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. कारण कुठलाही गडी आतापर्यंत या ठिकाणी वाशिर संघाने गमावला नाही. 11 धावा धाफलक्यावर. आणि या स्पर्धेला आणि या कॉमेंट्री पॅनलसाठी सन्माननीय निंबोलीचे विनोदजी सुतार यांच्या माध्यमातून हार्दिक भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद विनोदजी सुतार, तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. तर दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करेल गोलंदाज मयूर. चांगली मॅच होईल त्यात काही शंका नाही. कारण दोन्ही संघ आपण जर पाहिले तर पटक्या परिसरामधील एक नामवंत संघ आहेत. पवनपुत्र वडपे आणि छेरोबासपुट वाशेरे. आणि मयूर मात्र आपल्या षटकात सुरुवात करतोय. लेफ्ट ऑफ द विकेट इथे मात्र या ठिकाणी डावे इष्टी उद्ध्वस्त केली. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त केला मयूरने. आणि पहिला धक्का लागतो या ठिकाणी छेरोबासपुट वाशेरे संघाला हिरामन शेलारच्या माध्यमातून. फलंदाज बाद. त्या ओव्हरमध्ये मात्र ठिकाणी आपल्याला मोठे फटके पाहायला मिळतील हिरामनच्या माध्यमातून. परंतु थोडेसे सफल झाले होते ऑफस्टमला. आणि मात्र या ठिकाणी डाबी इष्टी उद्ध्वस्त केली. चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळाली मयूरच्या माध्यमातून. हिरामन बाद होण्यापूर्वी आपण जर पाहिलं तर आपल्या संघाला एका चौकार साईडने फक्त 7 धावांचं तो योगदान देऊ शकला. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या बेस्ट फिनिशर ऑफ टेनिस क्रिकेट माय टीम महेंद्र मागे. मयूर पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. आणि इथे मात्र पहा पहिला चेंडू इथे मात्र फुलटॉस होता. आणि मात्र पहिल्याच चेंडूवर सावधगिरी बाळगण्याचा प्रयत्न करतोय महेंद्र मागे. आणि या सत्रामध्ये अशा प्रकारे दृश्य आपण नेहमीच माहितीकडनं पाहिलेलं आहेत. कारण पहिल्या चेंडू मात्र तो हलक्या तरी मात्र पुश करतो, या सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यानंतर मात्र ज्यावेळी डेट ओव्हर मग ते मात्र तो फलंदाजी साकारतो, त्यावेळी मात्र त्याच्या बॅटमध्ये आपण हानागती प्रहार नक्कीचपणे पाहत असतो. परंतु या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं शॉट थर्डमॅनला चांगली फेकी पाहायला मिळाली. आणि ते मात्र मयूरने काय जबरदस्त षटकाला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवर विकेट्स, त्यानंतर डॉट. आणि मात्र एकूण धावसंख्या पाहिली तर पूर्णपणे स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 1 गडी बाद 11 धावा. वेस्टच्या पाठीमागे अक्षय चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कस होईल. इथे मात्र पहा पुन्हा एकदा इथे मात्र हलक्या हाताने या ठिकाणी पुश करण्याचा प्रयत्न. आणि मात्र या ठिकाणी भरपूर वेगाने
ही धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. अगदी चांगला कमिटमेंट दोघांमध्ये पाहायला मिळालं, चांगली कुलिंग पाहायला मिळाली. आणि मात्र या ठिकाणी माइटी महेंद्र आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल या ठिकाणी 12 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर एक सावधगिरी बाळगली होती चिरोबास्फोट वाशिरे संघाने, परंतु या ओव्हरमध्ये मात्र मयूर पूर्णपणे कमबॅक करत असताना, कारण आतापर्यंत की फलंदाजांनी मात्र मोठं फटके केल्यासाठी संधी निर्माण करून दिली नाही, परंतु या ठिकाणी फुलटॉस चेंडू स्लॉग स्वीप, जबरदस्त फटका, विश्वास मागे जे बॅटमध्ये येणारा हा दमदार बिगिट, 6 धावांसाठी षटकार. कुठेतरी मात्र या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळायचा होता, परंतु चेंडूमध्ये वेग भरपूर होता आणि त्याच कारणामध्ये तो टायमिंग जुलू शकला नाही आणि कोणत्या प्रकारचा चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क करू शकला नाही. चांगली सुरुवात करतो आपल्या षटकाला डॉट चेंडूने आणि महेंद्र सारख्या फलंदाजाला मात्र बीट करतोय. इथे मात्र चेंडूला आपटी दिली, या चेंडूचा पाठलाग केला होता, परंतु या ठिकाणी काय जबरदस्त षटकाची सुरुवात आणि त्यानंतर अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पंचाकडे मात्र हेरला माइटीने, परंतु लिगल डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाली. शुभम एक युवा गोलंदाज आहे आणि काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी साकारतोय आपल्या संघासाठी, पूर्णपणे बांधून ठेवला आहे आतापर्यंत. आपण महेंद्र मागेचा विचार केला तर अर्ध विकेटने पुन्हा एकदा इथे मात्र पंच केला जातोय, परंतु बेस्ट टाइम फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, बिग विकेट. शार्क मासा नव्हे तर देव मासा गलाला अडकतोय या पवनपुत्र वडपे संघाच्या आणि निराश पावलाने मात्र माघारी पडतोय माइटी महेंद्र मागे. दुसरा झटका चिरोबा स्फोट वाशिरे संघाला, फलंदाज बाद. दोन चेंडूवर मात्र शुभमने थोडंसं प्रेशर टाकला माइटीवर आणि मात्र हा फटका खेळण्यासाठी त्याला मात्र भाग पाडलं. चुकीचं शॉट सिलेक्शन पाहिलं आपण आणि मी नेहमीच म्हणतो की जास्त सावधगिरी जर आपण बाळगली तर मात्र आपल्या अंगलेखी येत असतो या, आणि ते दृश्य आपण घडताना पाहायला मिळालं. असं वाटलं होतं की माइटी कुठेतरी मात्र एक चांगली इनिंग्स मात्र या ठिकाणी डेव्हलप करेल, परंतु तसं काही दृश्य आपण पाहिलं नाही. असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी या षटकार चौकार जे आतिषबाजी पाहायला मिळालेलं जे क्रीडारसिक इथे उपस्थित झालेले आहेत त्यांना मात्र नक्कीच कुठेतरी मनोरंजन करण्याची संधी इथे देईल, परंतु स्वप्नच राहिलं. आणि जे गेम प्लॅन केलं होतं ते गेम प्लॅन कुठेतरी सक्सेसफुल होत असताना पवनपुत्र वडपे संघाच्या माध्यमातून पाहिलं शॉट कव्हरच्या डोक्यावर मात्र ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न केला. भरपूर वेळ चेंडू आकाशामध्ये राहिला आणि मात्र शेवटच्या मोमेंटला मात्र चांगल्या प्रकारे झेल समाप्त केलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते यशच्या माध्यमातून, यशने मात्र आपल्या संघाला यश प्राप्त करून दिलं असं म्हणायला हरकत नाही. बाद होण्यापूर्वी महेंद्रने तब्बल 6 चेंडूंना मात्र सामोरा गेला, फक्त 2 धावा त्याच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आणि त्यानंतर पहा अगदी एक्सप्रेस डिलिव्हरी इथे मात्र अजून एक इथे मात्र शुभम हाताळताना आतापर्यंत 4 चेंडूंची पिकी केली, एकी धाव मात्र गोलंदाज शुभमने खर्च केली नाही. एक विकेटसुद्धा मात्र बहुमूल्य त्यांनी प्राप्त केला. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्या संघासाठी साकार करत असताना या ठिकाणी गोलंदाज शुभम खूपच छान. इथे मात्र अजून एक मात्र या ठिकाणी वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि मात्र चेंडू बॅटला ब्रश करून एस्टेच्या पाठीमागे जातोय. एस्टेच्या पाठीमागे झेल टिपला कॅप एक्स्ट्रीरक्षक अक्षयने आणि लागतो या ठिकाणी तिसरा झटका चिरोबा स्फोट वाशिरे. आउट फटका केल्याचा प्रयत्न केला होता विश्वास मागेने, परंतु मात्र या ठिकाणी माघारी धाडला गोलंदाज शुभमने. हा चेंडू जर निर्धाव जर इथे मात्र पाहायला मिळाला तर या स्पर्धेतील मला तर असं वाटतं की पहिलं मेडन षटक कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकेल. काही जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. या मित्रांनो शुभमची गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच एकदा शुभमसाठी टाळ्या व्हायला हरकत नाही, ज्याप्रमाणे इथे मात्र षटक हाताळतोय पवनपुत्र वडपे संघासाठी. नवीन फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी अनिकेत आलेला आहे, इनिट नंबर 5. इथे मात्र या ठिकाणी कुठेपर्यंत चेंडू होता, परंतु हलक्या तरी मात्र ठिकाणी पुश केलं स्वतः गोलंदाज शुभम जाऊन चेंडूला ते उचलतोय, फेक करेल तत्पुरते मात्र एक धाव फक्त आपल्या स्पेलमध्ये खर्च केली, 2 विकेट्स प्राप्त केल्या. काय जबरदस्त या ठिकाणी बॉलिंग अटॅक
पवनपुत्र वडपे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहू शकता 3 गडी बाद 21 धावा, म्हणजे जवळपास 7च्या सरासरीने आतापर्यंत या ठिकाणी चिरोबा स्पोर्ट बासिर संघ धाबा जोडण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. 3 षटकांचा खेळ आपण पाहतो समाप्त झालेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी दोन्ही नवोदित फलंदाज आहेत, उज्ज्वल शेलार आणि अनिकेत. आणि या दोन फलंदाजाकडे पाहू शकता कशा प्रकारे खेळ आपल्याला पाहायला मिळेल की या 2 षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळेल की ज्याप्रमाणे गोलंदाजी 3 षटकामध्ये पाहिली तशाच प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळेल. तर आपण थोडंसं वेल आहे तर जाऊया आपण DJ यांच्याकडे. कमान DJ. तर अजून आपण 2 षटकांचा खेळ या पहिल्या डावामध्ये पाहणार आहोत. 12 चेंडूचा खेळ आपण पाहणार आहोत. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ पाहिला, फक्त 21 धावा. इथे मात्र धावफलकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि कुठेतरी वाचिर संघाला जर या ठिकाणी एक चांगली धावसंख्या उभी करायची असेल तर किमान या 2 षटकामध्ये तुम्हाला 20 पेक्षा अधिक धावा या ठिकाणी जोडणं गरजेचं असेल, जेणेकरून तुमचे गोलंदाज या ठिकाणी पवनपुत्र वडपे संघासमोर फाईट बॅक करू शकतील. आणि ती क्षमता आहे उज्ज्वल आणि अनिकेत यांच्याकडे. पुढची मॅच असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाचा कॅप्टन आणि भिनार संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी आयोजकाशी आपण संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण या गुरवलीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय वसंतजी दळवी साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. षटकाला सुरुवात केली आहे या ठिकाणी अक्षयने. आणि पहिल्याच चेंडूवर आपल्याला या ठिकाणी सिंगल धाव पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने मात्र तुम्ही धावा इतकी जोडल्या तर मात्र मोठी धावसंख्या तुम्ही उभी करू शकणार नाही. मोठ्या फटक्यांची तुम्हाला आवश्यकता आहे. आणि तोच प्रयत्न इथे मात्र उज्ज्वलकडनं पाहायला मला जोरदार अपील पाहायला म्हणतोय लेग बी फोरच्या रूपाने. परंतु पंच सांगतात की पिचिंग कुठेतरी मात्र उजव्या स्टेजच्या बाहेर होत झाली आहे. आणि त्याच अनुषंगाने मात्र पंचांनी हे अपील फेटाळले. पूर्णपणे दबाव पाहायला म्हणतोय चिरोबा स्पोर्ट बासिर संघावर. या मॅचमध्ये थोडीशी नाजूक स्थिती आहे, परंतु नाजूक स्थितीतून जर बाहेर पडायचं असेल तर उज्ज्वल शेलारला मात्र या ठिकाणी चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करावी लागेल. पहा थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न, कॉन्फिडन्स लेवलचे फटके पाहायला मिळत नाही. चेंडूच्या मेरिटप्रमाणे फटके इथे मात्र पाहायला मिळत नाही. ऑफस्टिकला चेंडू होता, तुम्ही नक्कीच या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर किंवा डीप कव्हरकडे खेळण्याचा प्रयत्न केला असता तर चांगलं ठरलं असतं, परंतु फटका ऑन साईडला खेळायचं होतं उज्ज्वलला. आणि त्याच अनुषंगाने बॅट आणि चेंडूमध्ये मात्र हवं तसं संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. अक्षय पाटील पुन्हा ओव्हर द विकेटने इथे मात्र ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय जमिनीच्या साह्याने. डीप स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. काय जबरदस्त टीमवर्क पवनपुत्र वडपे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अगदी चार्ज झाला आहे हा संघ. हिरामनला बाद केल्यानंतर, महेंद्रला बाद केल्यानंतर, त्यानंतर विश्वास मागे सुद्धा मात्र माघारी धाडलं. इथे मात्र अजून एक चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे. उजव्या स्टीच्या पलीकडे मात्र चेंडू निघून जातोय. दरम्यान या ठिकाणी गुरवली ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सन्माननीय वसंत शेठ दळवी साहेबांचं या ठिकाणी नुकतंच शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी आमदार चषकामध्ये आयोजकाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय.
इथे मात्र या ठिकाणी थोडंसं लेग कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल झाला डीप स्क्वेअरच्या दिशेने, फक्त सिंगल धाव इथे मात्र प्राप्त होईल. खूपच छान इथे मात्र गोलंदाजी या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहतोय. सिंगलच्या मदतीने आता मात्र हळूहळू धाव फलक पुढे सरकताना पाहतो आपण. चेरोबा स्पोर्ट वाशिरा संघाचं 3 गडी बाद 25 धावा. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ आपण या ठिकाणी पाहिला आणि 4ही षटकांसाठी मात्र 4 गोलंदाजांचा इथे मात्र कॅप्टनने वापर केला. इथे मात्र ऑन साईडला उडवलाय, खूपच छान फटका. लॉंग ऑनला खेळाडू सज्ज आहे, परंतु प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन मात्र ठिकाणी चेंडू फ्लाय झालाय. उज्ज्वल शिलारच्या बॅटमधनं येणारा हा पहिला बिग हिट, 6 धावांसाठी षटकार. वाढवणारा हा फटका पाहिला आपण शेवटच्या चेंडूवर षटकार आपल्याला पाहायला उज्ज्वलच्या बॅटमधनं. काय जबरदस्त मात्र टायमिंग साधलं होतं. अकुटपाचा चेंडू होता, ऑन साईडला एक जबरदस्त मिडलिंग पाहायला मिळाली आणि या 4 षटकांच्या समाप्तीच्या अखेरीस आपल्या धावसंख्या मात्र या ठिकाणी आपल्याला 31 हा आकडा स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. तर पहिल्या डावातील हा शेवटचं षटक आणि आपल्या ठिकाणी योगराजी बुटारे यांचे इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न पाहायचं आहे. मी तुमचं सुद्धा आमदार चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम यतीश शेलार. स्क्वेअर ऑफ द विकेट, जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक, क्रिकेटची नजाकत आणि क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका पाहायला मिळतोय. उज्ज्वलच्या बॅटमध्ये येतोय हा दमदार चौकार. योगराजी बुटेरे साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी आमदार चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. कॅप्टन यतीश शेलार यांचं सुद्धा आपण पाहू शकतो या ठिकाणी मंचावर उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी काय जबरदस्त क्लासिक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला उज्ज्वलच्या माध्यमातून. इथे मात्र सरळ बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, एकदा पूर्ण केली. दुसरी धावेचा मात्र या ठिकाणी वेगाने प्रयत्न केला जातो. या थोडीशी चुकीची फेकी पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने मात्र फलंदाजाने 2 धावा या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की कुठेतरी सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय चेरोबा स्पोर्ट वाशिरा संघ. धावसंख्या पाहू शकता आपण 3 गड्यांच्या बदल्यामध्ये 40 धावा धापलकावर. म्हणजे आपण पाहिलं तर हा षटक कुठेतरी आता मात्र शुभमचं मात्र मागणं पाहायला मिळतोय पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार. इथे मात्र अकुटपाचा प्रयत्न ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न झाला आहे, परंतु डीप स्क्वेअरकडे मात्र चांगल्या प्रकारे झेल टेपला जातोय आणि मात्र उज्ज्वल शिलारला मात्र माघारी परतावा लागेल. चेरोबा स्पोर्ट वाशिरा संघाला लागणारा हा 4था झटका, फलंदाज बाद. बाद झाल्यानंतर ऋतिक, परंतु मात्र ऋतिक नॉन स्ट्राईकलाच असतील कारण हा चेंडू मात्र पेस करेल अनिकेत. शुभम पुन्हा एकदा इथे मात्र या ठिकाणी परफॉर्म डिलिव्हरी बॅटला किस करून चेंडू जातो एस्टांच्या पाठीमागे आणि या चेंडूवर सुद्धा मात्र विकेटचं पतन होताना आपण पाहिलं. तर पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र समाप्त. 6 गडी या ठिकाणी 5 गडी इथे मात्र गमावले चेरोबा स्पोर्ट वाशिरा संघाने. 40 धावा धावफलकावर आणि हा सामना जिंकण्यासाठी 41 धाबींची आवश्यकता असेल ती म्हणजे पवनपुत्र वडपे संघाला. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. बिनार संघाचा कॅप्टन आणि सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाचे कॅप्टन आलेले आहेत. तर बिनार संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर प्लीज जास्त विलंब न करता आपण नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना असेल.
आणि लगेच आपण व्यासपीठावर नाणेफेक करणार आहोत आणि टॉस बॉक्समध्ये सज्ज झालेले आहेत आमचे सहकारी समालोचक राहुल भोईर. सन्माननीय यशवंतजी दळवी साहेब यांच्या शुभास्ते आपण या दरम्यान टॉस करणार आहोत. टॉस केला जाईल या पुढच्या मॅचच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनने देखील यायचं लगेचच. माजी उपसभापती सन्माननीय वसंत शेठ दळवी आपण देखील यावं. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. आजच्या रात्रीतील ही चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खालिंग विरुद्ध बिनार असा एक विद्यमान सामना यापुढचा आपल्याला पाहायला मिळेल. आमदार चषक 2021चा पर्व आपल्याला पाहायला मिळतोय आणि टॉस देखील आपण यापुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. श्री गणेश बिनार संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. खालिंग संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर रिपोर्ट करायचे टॉससाठी प्लीज. तर टॉस आपण करतोय पुढच्या मॅचचा. तर बिनार संघाचे संघनायका दरम्यान कॉलिंग करतील. आपण टॉस उरवायचे. हेड असा कौल आहे आणि आलाय देखील तेच. नाणेफेकीचा कौल दरम्यान जिंकलाय. तर टॉस जिंकणाऱ्या कॅप्टनला आपण आकर्षक अशी या दरम्यान देणार आहोत अप्पी. तर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हॅपी पीस देतोय. युट्यूबच्या माध्यमातून देखील हा क्षणचित्र तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. विनंती मान्यवर की आपण पुन्हा एकदा बसून घ्या. स्थान पण नवा व्यासपीठावरती. तर टॉस जिंकलाय. डिसिजन काय? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग तुम्ही करणार आहात. आमदार चषक आपल्याला पाहायला मिळतो आणि रजनी क्रिकेट आहे आणि रजनी क्रिकेट आपल्याला भरपूर कमी पाहायला मिळतात आणि या विभागात एक मोठी स्पर्धा आमदार चषक. तर काय रणनीती या मॅच मध्ये? ती ग्राउंडवरती समजेल. काय सांगाल आमदार चषकाविषयी? जबरदस्त आयोजन आमचे अनिल शेठ दळवी यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. कसं वाटलं आमदार चषक 2021? एकदम एक नंबर टुर्नामेंट आहे आणि आम्हाला खेळायला दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. शुभेच्छा विजयासाठी. खालिंग संघाच्या कॅप्टनच्या सोबत नक्की जॉईंट आहे. टॉस तुम्ही जिंकला असता तर रिझन काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता बॅटिंग करायची. काय रणनीती? किती धावा बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल पहिल्या 5 षटकामध्ये? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आयोजनाविषयी काय सांगाल? आमदार चषक आमच्या अनिल शेठ दळवी यांच्या माध्यमातून जबरदस्त स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धेचं आयोजन. कसं वाटलं आमदार चषक? आयोजन तर खूपच छान आणि ते खेळाचा आनंद पण खूपच वेगळा असतो. कारण गेल्या वर्षी जर हा टुर्नामेंट झाली नाही त्या वर्षी पण मी उमेशला फोन केला होता की मला पण इच्छुक आहे खेळायची यावर्षी. त्यामुळे खेळायची इच्छा आली. तर भरपूर या दरम्यान शुभेच्छा तुमच्या टीमसाठी. तर बिनार संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. योगी पाटील. भरपूर चांगली संकल्पना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कारण विनिंग कॅप्टनसाठी मात्र चिन्मयी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून ॲपी सुद्धा दिलं जात आहे. म्हणजे चांगला या ठिकाणी नियोजन आणि या आयोजन मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर टार्गेट आहे 41 धावांचं आणि माझ्या समिती जोडले आहेत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ निंबवली अर्थात मनोज कारवे सर. वेलकम. तुमचं हार्दिक स्वागत आहे समालोचन कक्षामध्ये. येस सर, थँक्यू. पुनश्च सर्व उपस्थित प्रेक्षकांचं, ऑनलाईन प्रेक्षकांचं, मान्यवरांचं हार्दिक स्वागत. धावांचा पाठलाग सुरू झालाय. 41 8.20च्या सरासरीने जावं लागेल वडपेस संघाला सामना जिंकण्यासाठी. माफक आव्हान आहे योगी सर, परंतु अनेक इतिहास घडल्यात की माफक आव्हान सुद्धा अवघड करण्याची क्षमता ठेवावी लागणार आहे हिरामन शेलारच्या वाशिरे संघाला. हो, नक्कीच 10.25ची सरासरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ते मात्र या ठिकाणी खूपच वेगवान चेंडू मात्र पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर आपण पहिली सिंगल धावाली ती त्यानंतर मात्र या ठिकाणी डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात हिरमनच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रणित आणि मयूर हे दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. ते मात्र डाव्या स्टेवर चेंडूची फिकी अगदी हलक्या तरी चेंडूवर ग्लान्स केला आणि काय जबरदस्त चेंडूवर धाडलाय डीप फायनलीच्या दिशेने. हा येतोय दमदार चौकार. जी करतोय गोलंदाज
जर तुमचं आव्हान फार छोटं आहे तर तुमचा मारा अचूक पाहिजे. लेग स्टंपला सोडून जरा चेंडू फक्त हलक्या हाताने दिशा दिली लॉंग लेगच्या दिशेने 4 धावांसाठी आणि नक्कीच हा क्लासिकल स्ट्रोक बघितला आपण 4 धावांसाठी. लॉफ्टेड ऑन साईडला उज्ज्वल आहे त्या ठिकाणी स्ट्रॉंग हँड ज्याचं सिंगलची प्राप्ती हळूहळू संत गतीने सुद्धा धावा गाठू शकतो पल्ला गाठू शकतो परंतु अचूक मारा करायला लागेल. चेंडूला चानेमे टाकावं लागेल योगेश सर जेणेकरून निमंत्रित करणं फार महत्त्वाचं आहे फलंदाजाला चुकीचे फटके मारण्यासाठी आणि आपल्या विकेटची प्राप्ती करण्यासाठी असाच मारा अपेक्षित असणार आहे. नक्कीच नक्कीच आणि म्हटलं जातं की एखाद्या फलंदाजा जर बात करत असेल तर त्याचा मनपसंत चेंडू सुद्धा तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. इथे मात्र पहा स्लोअर गतीचा चेंडू होता चेंडूमध्ये वेग कमी केला किती चतुराई गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हिरामन शेलारच्या माध्यमातून. एक चेंडू त्याच्याकडे खराब पाहिला त्याच्यावर फलंदाजी नक्की त्याचा समाचार घेतला परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो या ओव्हरमध्ये. नक्कीच कुठलीही धावसंख्या क्रिकेटच्या खेळामध्ये विजयाची खात्री देत नसते. 434 धावासुद्धा आपण गाठू शकतो आणि कधी कधी 125 धावासुद्धा झालेल्या नाही आहेत 50 षटकांमध्ये. ते इतिहास तुम्ही आठवले पाहिजे. चेंडूला काढलं एक्स्ट्रा कव्हरमधून एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला 4 धावांसाठी ब्युटिफुल स्ट्रोक 4 रन्स. बच्चू कंपनी मला तरी वाटतं की लक्ष्मण केणीची फॅमिली आहे. छोटे बच्चू लक्ष्मण हरी केणे त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आनंद घेत आहेत लहान मंडळी. तर व्यासपीठावर आपण काही शुभ सन्मान काही सत्कार घेऊया. सन्माननीय आमचे मान्यवर वसंत शेठ दळवी उद्योजक आहेत गुरवली गावचे यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आमदार चषक 2021 मध्ये आलेल्या सर्वच पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय अनिल शेठ दळवी यांच्या माध्यमातून आलेल्या सर्वच पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. जबरदस्त स्पर्धा आमच्या अनिल शेठ दळवी या स्पर्धेचे लाडके शिल्पकार आयोजक आणि यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दमदार आणि दर्जेदार असं आयोजन दमदार आमदार चषक 2021 आणि आलेल्या पाहुण्यांचा हा शुभ सन्मान आपली संस्कृती आपली परंपरा या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. उपस्थित पाहुण्यांचा शुभ सन्मान. नक्कीच राहुल कुणाचं येणं नसतं तर ते काळजावरती कोरलेलं एक लिहिणं असतं लोकसेवेचं समाजसेवेचं आणि क्रीडासेवेचं देणं असतं. तर नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहू शकता या ठिकाणी 10 धावा अजून विजयासाठी 31 धाब्यांची गरज आहे पवनपुत्र वडपे संघाला आणि दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज जयेश शेलार. इथे मात्र चेंडू हवेत आहे आणि काय जबरदस्त झेल टिपला शॉट फायलीच्या दिशेने पहिला विकेट अंदाज बाद. त्यांची धावा ती रोखलंय बघा. आपण सुद्धा त्यांना 183 आधी रोखू शकतो. तुमच्यामध्ये क्षमता आहे आपल्या क्षमता ती दाखवा आणि आपण तो विश्वचषक जिंकला होता 1983 साली पहिला विश्वचषक. ते तुम्हाला करावं लागेल. हिरामनने नक्कीच सांगणं गरजेचं आहे आपल्या सहकाऱ्यांना की जर आपल्या समोरच्या संघाने 40 मध्ये रोखलंय आपण सुद्धा त्यांना रोखू शकत नाहीये. ही करामत तुम्हाला करावी लागणार आहे तर तुम्ही हा सामना जिंकू शकता. जसं सौरभ गांगुली पाकिस्तानला 125 धावा ते रोखलं होतं आणि सामना जिंकून दाखवला होता. म्हणजे ही क्रिकेटची स्पर्धा क्रिकेटचा सामना धावसंख्येची कुठली जिंकण्याची खात्री देत नसते. म्हणून तो क्रिकेट हा खेळ आहे अविस्मरणीय गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. नक्कीच असे भरपूर रेकॉर्ड्स आहेत की आपण जर सांगायला गेलो तर मात्र पूर्ण रात्रभर आपल्याला कमी पडेल. परंतु मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी झाली तर तुम्ही या धावा डिफेन्स करू शकता. परंतु ज्या अशा प्रकारे जर गोलंदाजी तुम्ही जर साकारली तर मात्र तुम्ही त्या धावांचं संरक्षण करू शकणार नाही. कारण पॉवरप्रती षटक चालू आहे तुम्ही एवढं मोठं रूम फलंदाज देऊ शकणार नाही. आणि इथे मात्र त्याचा पुरेपूर फायदा उचललं फलंदाज होते त्या ठिकाणी पाहिलं तर मयूर माफ कर शुभम होते. नवीन फलंदाज या ठिकाणी पाहू शकता आपण शुभम आहे. तिसऱ्या क्रमांकावर शुभमने काय जबरदस्त एक षटकाचा स्पेल हाताळला होता. एक धाव त्याने खर्च केली होती 2 गडी बाद केले होते. म्हणजे परफेक्ट ऑलराऊंडर आहे पवनपुत्र वडपे संघाचा. आपण जर विचार केला तर धावसंख्या पुढे जाईल त्या 2 धाव्याच्या अनुषंगाने 12व्या आकड्यावर.
लक्ष्य 41 धावांचं आहे. प्रत्येक षटकामध्ये विकेटची प्राप्ती करणं फार महत्त्वाचं आहे योगी सर. मला तर वाटतं की वडपे संघाला जर रोखायचं असेल 41 धावा करण्यापासून, तर हिरामण किंवा मायटी महेंद्र यांनी अनुभव पणाला लावला पाहिजे. विश्वासने अनुभव पणाला लावला पाहिजे. विश्वास मागे त्यांच्यामध्ये आहे. लेग फ्लिप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॅकवर्ड स्केलला फिल्डिंग झाली होती त्या ठिकाणी, थोडंसं फमलिंग झालं आणि पाहता पाहता एक धावसुद्धा सक्सेसफुल पूर्ण होत असताना सिंगल डबलने सुद्धा धावसंख्या पार होऊ शकते. परंतु अचूक मारा तर झाला तर चुकीचे फटके पाहायला मिळतील आणि परिणामता नक्कीच आपल्याला विकेटची प्राप्ती होऊ शकते. तर वडपे संघ ती धावसंख्या पूर्ण करेल का बघायचं आपल्याला. कारण हिरामनचा संघ आहे, वाशेरचा संघ आहे, तगडा संघ आहे ज्याची धावसंख्या फार कमी झाली होती. चांगला फटका ऑन साईडला पूल केलेला आहे, गॅप शोधली, डीप विकेटला चेंडू क्रॉस होतोय ओव्हर द लाईन फॉर द 4 रन्स. तुम्ही चेंडू टाकू शकत नाही. तुम्हाला चॅनलमध्ये चेंडू ब्रह्मास्त्र वापरणं फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून विकेटची प्राप्ती होऊ शकते. हो नक्कीच खराब लेन मित्र मनेन करणं या ठिकाणी चांगल्या प्रकारे गॅप शोधलं फलंदाजाने आणि मात्र या ठिकाणी चौकार प्राप्त केला आहे. या ठिकाणी टायगर शॉपचे प्रोप्रायटर त्रिशूल ठाकरेच्या माध्यमातून या आयोजनाला कॉमेंट्री पॅनलसाठी आणि जे दोन संघ इथे मात्र एकमेकांसमोर झुंजत आहेत वडपे आणि वाशेरे, या दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. खास करून मयूरसाठी शुभेच्छा. आणि या ठिकाणी मात्र काय जबरदस्त फटका पाहायला आपल्याला, परंतु चेंडू हवेत होता आणि मात्र लॉंग ऑफच्या दिशेने मात्र या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे झेल समाप्त केला आहे. विकेट्स मिळवणं फार महत्त्वाचं आहे. दुसरं षटक सुरू आहे आणि या दुसऱ्या षटकात सुद्धा आपण दुसऱ्या विकेटची प्राप्ती बघितली. पहिल्या षटकामध्ये प्रणित बाद झाला आणि आता मयूरला बाद केलं. धावांची गती अगदी बरोबर आहे, रिक्वायरमेंटच्या नुसार 8.20 जायचं होतं वडपे संघाला. परंतु अशा प्रकारे जर विकेटचं पतन झालं वडपे संघ, तर कदाचित बॅकफुटला जाऊ शकतो आणि फ्रंट फुटला येऊ शकतो वाशेर संघ, जर अशा प्रकारचा अचूक मारा केला तर. आणि हीच महत्त्वाची गुणाची असणार आहे. हो नक्कीच ज्याप्रमाणे या ठिकाणी विकेट टेकिंग चेंडू हाताळला जय शेलारने आणि मात्र त्याला साथ लावली, ती म्हणजे आउटफील्डमध्ये. टायगर यांच्या शुभेच्छा आल्या, परंतु शुभेच्छा पोचण्या अगोदर मात्र या ठिकाणी फलंदाज मयूर मात्र माघारी परतले, परंतु मात्र चांगलं कार्य केलं त्यांच्या माध्यम पाहू शकतो आपण. या ठिकाणी आपल्या संघासाठी 2 चौकोनी साईडने 9 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते मात्र चांगला चेंडूची फेकी डाबे एसटी या ठिकाणी उद्ध्वस्त केली आहे. बॅक टू बॅक दुसरा झटका. मॅचमध्ये थोडंसं या ठिकाणी रोमांच वाढत असताना विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये माघारी परतेल शुभम हा फलंदाज. ने या षटकामध्ये 3 धक्के दिले आपण पाहिलं आणि आता नक्कीच मॅचमधली रोमांचकता वाढली आहे. आता वाटतंय मला योगी सर की लक्ष्य 41 धावांचं नव्हे तर 410 धावांचं होऊ शकतं. 1-0 वाढला. त्याचं कारण म्हणजे 2 षटकात 3 धक्के दिलेत. या धक्क्यातून सावरू देऊन चालणार नाही आहे. मी तर म्हणतो वडप्याचा जर विचार केला तर आता धक्क्यातून सावरा लागेल, पण तो जर वाशेर संघाचा विचार केला तर अजून धक्के पे धक्के तुम्हाला द्यावे लागणार आहेत. 17 धावा झाल्या, 3 आपण पाहू शकता, 3 गडी बाद, 2 षटकं समाप्त झाली आहेत. धावांचा आलेख बरोबर आहे, पण तो विकेटची पतन पाहता, 3 धक्के पाहता आता नक्कीच जी पकड मिळाली वाशेर संघाला ही पकड अजून मजबूत करावी लागेल. हो नक्कीच. आणि मात्र या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अनिल शेठ दलवी यांचे पिताश्री सन्माननीय तुकारामजी बाबू दलवी काका या ठिकाणी कुठे जर उपस्थित असाल तर विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय तुकारामजी बाबू दलवी या स्पर्धेचे मुख्य आयोजक अनिल शेठ दलवी यांचे वडील आहेत, पिताश्री आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर काका आपल्या
मी या आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि ती एक पकड निर्माण केली आहे ना कार्य सर, ती मात्र नक्कीच या ठिकाणी ढिली केली तर मात्र हा सामना कुठे मात्र वाचिर संघ पासून मात्र दूर घेऊन जाऊ शकेल. पवनपुत्र वडपे संघ ज्या अनुषंगाने जयेशने षटक हाताळलं त्याच अनुषंगाने मात्र या ओव्हरमध्ये जर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली तर मात्र या चांगली मॅचमध्ये मात्र या ठिकाणी रंगत निर्माण होऊ शकेल. नक्कीच तिसरं षटक मार्गस्थ होते गोलंदाजाच्या माध्यमातून. हलक्या हाताने फक्त पॉईंटला दिशा देण्याचा प्रयत्न होता. उज्ज्वल शेलार आहे त्या ठिकाणी, जो ह्या हल्लीच्या काळामध्ये क्रिकेटचे धडे गिरवतोय. माहिती महेंद्र, हिरामन शेलार, त्यानंतर उज्ज्वल शेलार असा खंदा क्रिकेटर आहे या वाशिर संघामध्ये. हो नक्कीच ही त्रिमूर्ती आहे शिरोबा स्पोर्ट वाशिर संघाचा. आपण जर विचार केला तर उज्ज्वल, हिरामन, महेंद्र आणि इथे मात्र थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय परंतु लॉंग ऑफ कडनं मात्र खेळाडू येतोय जवळपास मिड ऑफला जाऊन हा चेंडू कलेक्ट करतोय. एक धाव इथे मात्र पाहायला मिळाली. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अनिल शेठ दळवी यांचे पिताश्री सन्माननीय तुकारामजी बाबू दळवी काकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी असाल तर व्यासपीठावर या काका. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. हृदयाच्या अंतकडात आपलं सहर्ष स्वागत आहे. इथे मात्र या ठिकाणी धाव करण्याचा प्रयत्न परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र या ठिकाणी नाकारलं. थोडंसं घातकी प्रयत्न मित्र म्हणेन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न अक्षय पाटीलने केला होता परंतु आपण जर पाहिलं तर फलंदाज रुपेशने मात्र या ठिकाणी स्पष्ट नाकारलं. आणि मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी या तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय उज्ज्वल शेलारच्या माध्यमातून. एक असा प्रकारचं दृश्य आपण मात्र या ठिकाणी अनुभवलं. मैदानाच्या आतमध्ये सुरेख फटक्या पाहिला आपण. 4 धावा इथे मात्र प्राप्त केल्या पण तो एक प्रेशर निर्माण झाला फलंदाज. तो प्रेशर आता मात्र या चौकात थोडंसं रिलीज होईल. धावसंख्या पाहू शकता 22 धावा धावफलकावर. म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकता अजूनही विजयासाठी 19 धावींची गरज पवनपुत्र वडपे संघाला. यानंतर अजूनही आपल्याला मोठी मॅच मित्रांनो पाहायला मिळेल. सरस्वती स्पोर्ट खालिंग विरुद्ध भिनार असे दोन संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परंतु ही मॅच पाहूया अशा प्रकारची रंगत निर्माण करतोय. एखादा विकेट्स अजूनही इथे मात्र जर उज्ज्वल शेलारने प्राप्त केला तर मात्र अजूनही चुरस या मॅचमध्ये नक्कीच वाढताना पाहायला मिळेल. इथे मात्र अंदाजून फटका मात्र पाहायला मिळाला कारण चेंडू येण्या अगोदरच मात्र या ठिकाणी शॉट सिलेक्शन केलं होतं फलंदाज रुपेशने. पंचांचा लेग बायचा इशारा. अवंतर धावसंख्येत भर आणि अवंतर धावेने आता मात्र धावफलक हलूच पुढे जाईल 23 या आकड्यावर. नक्कीच अगदी छान पद्धतीने चेंज ऑफ पेस वापरलं उज्ज्वल शेलारने. गतीमध्ये बदल केला. बदल फार महत्वाचा आहे कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. लॉफ्टेड डाव दूर की छाव में लॉन्ग आंच्या वरून उडान खटोला. आता फ्रंट फुटला येतोय वडपे संघ. त्याचं कारण म्हणजे एक सुरेख फटका रुपेशने जो लगावला चौकारासाठी आणि त्यानंतर आता ओरपी चेंडूचा एक छानपैकी नजारा पेश करा. सरळ बॅटनी लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह बघितला पण लॉंग ऑनच्या वरून सनसाठी निर्माण केल्या षटकाराने धावसंख्या पोहोचवली आहे 29 वर. आणि नक्कीच स्टँड अँड डिलिव्हर फटका पाहायला मिळाला. अगदी बॅटच्या मध्ये हा चेंडू मिडल केला आणि ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की वडपे संघ आता मात्र फ्रंट फुटला आहे परंतु बॅक फुटला आता मात्र संघ जातोय तो म्हणजे चेरोबा स्पोर्ट वाशिरा संघ विजयाच्या दिशेने आता मात्र पूर्णपणे वाटचाल करतोय. या ठिकाणी पवनपुत्र वडपे संघ ड्रिंक्स ब्रेक आहे तोपर्यंत आपण ऐकूया सुंदर संगीत. एकोणतीस धावा
विजयासाठी आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी तेवढ्याच धाबांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास बॉल टर्न इक्वेशन आहे. म्हणजे ABCD सारखं हे सोपं समीकरण आता मात्र पवनपुत्र वडपे संघासमोर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या षटकामध्ये आपल्याला सामन्याचं प्रतिबिंब पाहायला मिळेल योगी सर. जर हे षटक 3-4 धावांचं हाताळलं तर कदाचित या सामन्याची रंगत वाढेल शेवटच्या षटकामध्ये, आणि तसं अपेक्षित सुद्धा आहे. माझ्या प्रेक्षकांना सामना एकतर्फी झालेला चालणार नाही आहे. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला पाहिजे, तसंच सामना जाईल अशी क्षमता आहे दोन्ही संघांमध्ये. वाशेर संघसुद्धा मजबूत आहे आणि तो सहजासहजी पकड सोडणार नाही आहे असं मला वाटतं. हो, नक्कीच नक्कीच. तुमच्याकडे जर आत्मविश्वास असेल आणि तुमच्यावर नक्कीच या ठिकाणी या जिद्द असेल तर तुम्ही या धाबांचं संरक्षण करू शकता. एक विल हा पराक्रम चिरोबास्पूर वाशिर संघाने कारवेसर केलेला आहे. याच हंगामामध्ये सापेच्या स्पर्धेमध्ये पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 1 धाबेची आवश्यकता होती आणि ती धाव मात्र डिफेन्स केली होती गोलंदाज मायटी महेंद्रने आणि तोच गोलंदाज आता मात्र सज्ज होतोय. पहिला चेंडू या ठिकाणी बॅटच्या रडारमध्ये पाहायला मिळतोय. चांगला फटका गॅपमधून मात्र ट्रॅव्हल झालाय, परंतु डीपमध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परंतु फलंदाजाने मात्र या ठिकाणी वेगाने 2 धावा या ठिकाणी मात्र पूर्ण केल्या. तर तशी धाव इथे मात्र फलंदाज जोडत जातील तर तसं मात्र जो विजयाचा कॉन्फिडन्स आहे तो नक्कीच फलंदाजा मात्र या ठिकाणी द्विगुणित होईल, त्यात काही शंका नाही. नक्कीच आता मायटी महेंद्रला आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट अनुभव वापरावा लागेल. अनुभवाचा कस पणावा लावा लागणार आहे. क्षमता आहे मायटीमध्ये. विकेट टेकर गोलंदाज पाहायचं आपल्याला. धावसंख्या दोन्ही फुलले 31वर. अशा प्रकारची करामत करायला चेंडूला टर्न केलं आणि मायटी महेंद्र नक्कीच टॉप 10मध्ये मोडतोय. जर आपण भारताचा विचार केला प्रेक्षक हो तर हेलिकॉप्टर शॉट खेळण्यामध्ये टेनिस क्रिकेटमधले टॉप 10मधला खेळाडू म्हणजे मायटी महेंद्र वाशिर संघाचा, ज्याची गोलंदाजी सुद्धा सुरेख होऊ शकते, ज्याने अनेक सामने वळवलेत अनेक वेळेला. आणि या ठिकाणी त्याला संधीसुद्धा आली आहे हा सामना आपल्याकडे वळवायची. हो, नक्कीच एक संकट मोचिकाची भूमिका तो नेहमीच अदा करत असतो या आपल्या संघासाठी आणि त्याच संकट मोचिकाची भूमिका तुम्हाला मात्र या ठिकाणी पार पडावी लागेल. एखादा चमत्कार तुम्हाला घडवावा लागेल. 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर 2 धावा पाहायला मिळाल्या. आता मात्र हा डॉट चेंडू आला आहे, म्हणजे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र विजयासाठी अजूनही 10 धाब्यांची गरज. रुपेश आणि अक्षय असे हे 2 फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतात. अक्षयवर फार मोठी जबाबदारी आहे, कारण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अक्षय एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि मात्र भरपूर अपेक्षा घेऊन मात्र हा संघ या स्पर्धेमध्ये मात्र दाखल झाला आहे. बेल कमी घ्या, पहा टीम मिटिंग करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे, परंतु वेळेचं भान ठेवणं सुद्धा त्यापेक्षा महत्त्वाचं आहे, ते म्हणजे आयोजकांसाठी. नक्कीच सामना सोडू नका. नेवर गिव्ह अप म्हटलं जातं. शेवटपर्यंत प्रयत्न करा. कधी कधी काय असतं, चावीच्या जोडगातील शेवटची चावी त्याच कुलुपाची असते जी आपण शोधत असतो. ती शोधायला पाहिजे. शोधा म्हणजे सापडेल. फलंदाज बाद. प्लेड ऑन. पाहू शकता रिप्ले दाखवली जाते स्क्रीनवर. चेंडू शोल्डरच्या जवळ आदळला, बॉडी लाईनला अगदी कमरेच्या जवळ आदळला आणि चेंडू धडकला एसटीना. बॅड लक, टफ लक फॉर बॅट्समन अँड गुड लक फॉर मायटी महेंद्र. गुड लक फॉर वाशेर आहे. विकेट डाऊन झाली. 31 धावसंख्या असताना अजून 10 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 9. नक्कीच नक्कीच काय जबरदस्त सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. कधी झुकतोय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने तर कधी झुकतोय या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चित खेळ का म्हटला आहे याचं जागतं उदाहरण आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वैभव. 9 चेंडू विजयासाठी 10 धाब्यांची गरज. सुरेख गोलंदाजी इथे मात्र मायटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र ओरपेश चेंडू लॉफ्टेड फटका, जबरदस्त टायमिंग आणि चेंडू मात्र निघून जाईल वाईडिश लॉंग ऑन सीमरच्या पलीकडे. पंचांचा इशारा, 6 धाबांचा हा षटकार. प्रयत्न केला होता मायटीने. टॉस केला होता चेंडूला, फ्लाईट देण्याचा प्रयत्न, पण तो हाफ वॉली घेऊन छानपैकी फेकून दिला ऑन साईडला. काहूकणाने मिडविकेटच्या वरून. षटकाराने सामनाचे चित्र बदलून टाकलं. असं वाटलेलं की पकड मजबूत करतोय वाशिर संघ, पण तो नाही पकड मजबूत करतोय वडपे संघ. या ठिकाणी चेंडू टर्न केला जातोय. चेंडूचा टप्पा ऑफस्टिकच्या जवळ आणि त्यानंतर बाहेर निघाला. अर्धा फुटभर वळला चेंडू मायटी महेंद्रचा. अजून प्रयत्न करतोय आणि करावे लागतील. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 5 चेंडूंमध्ये 8 धावा आल्यात. मला संदेश सूर्यकांत सांगतायत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37वर. तर लक्ष्य 41 धावांचा, अजून 4 धावांची गरज आहे.
हा चेंडू फार महत्त्वाचा आहे योगी सर. या चेंडूमध्ये जर डॉट काढलं तर कदाचित शेवटच्या षटकामध्ये सामना पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच. आणि इथे मात्र कुठे पता चेंडू हुक केला आहे, चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार आणि मॅच फिनिश. पवनपुत्र संघ विजय झाला. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे कौतुक. दरम्यान या ठिकाणी मित्रांनो शुभ आगमन झालेला या परिसरातील नामवंत आचार्य स्वादिष्ट जेवण त्यांच्या माध्यमातून तुम्हाला नेहमीच स्वादिष्ट या ठिकाणी तुम्हाला लाभत असो असे आमचे सन्माननीय हरिश्चंद्रजी केणे यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आमदार चषक 2021 मध्ये. आणि जाऊया आता मात्र आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. मॅन ऑफ द मॅचचा आपण या ठिकाणी पारितोषिक देऊया. आणि नक्कीच आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच होती. 2 षटकांचा स्पेल हाताळलं आणि 4 विकेट्स प्राप्त केले. आणि तो खेळाडू आहे पवनपुत्र वडपे संघाचा शुभम इज द मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त गोलंदाजी शुभमकडनं पाहायला मिळाली. हार्ड लक माटी महेंद्र, हार्ड लक विश्वास मागे आणि हार्ड लक चिरोबास्पर वाशेरे. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या शुभम आपण व्यासपीठावर पुरस्कार घेण्यासाठी भरपूर पारितोषिक आहेत. एका मॅन ऑफ द मॅचसाठी तब्बल 4 पारितोषिक आपण पाहतोय. प्रथमतः आपण सुंदर ट्रॉफीज देऊया. मी सन्माननीय योगराजी बुटेरे साहेबांना विनंती करतोय की जी सुंदर ट्रॉफी आहे ती आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी परिधान करायची आहे. जी